वेळ कधी येईल हे कधीच कोणी सांगू शकत नाही. उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडामधील एका महिलेच्या आकस्मिक निधनानं संपूर्ण गाव हादरून गेलेले आहे. थोरा गावातील 40 वर्षीय महिलेनं रोजच्या प्रमाणे गाईचं दूध प्यायलं, पण तिला माहीत नव्हतं की हा घोट तिच्या आयुष्यात शेवटचा ठरेल. काही वेळातच तिला अस्वस्थ वाटू लागलं. अचानक उलट्यांचा त्रास होऊ लागला आणि कुटुंबियांनी तातडीनं रुग्णालय गाठलं. मात्र स्थिती बिघडतच गेली. डॉक्टरांच्या उपचारानंतर तिची तब्येत सुधारेल असं वाटत होतं, पण ते शक्य झालं नाही. तपासांती एक धक्कादायक सत्य समोर आलं. गाय जिचं दूध या महिलेनं प्यायलं होतं, तिला रेबीज झालं होतं. त्या गाईला काही दिवसापूर्वी एका भटक्या कुत्र्यानं चावा घेतला होता आणि त्यामुळे ती रेबीजच्या संसर्गाला बळी पडली. मात्र हे कुणालाच ठाऊक नव्हतं आणि त्याच अज्ञानाचा परिणाम त्या महिलेच्या जीवावर झाला. हळूहळू त्या महिलेला पाणी आणि उजेडाची भीती वाटू लागली. तिच्या हालचाली बिघडल्या, शरीर थरथर कापू लागलं. डॉक्टरांनी शक्य ते सर्व उपचार केले, पण शेवटी तिचे प्राण नाही वाचू शकले. गावभर भीतीचं वातावरण पसरलं. तिच्या निधनाने खबरदारी म्हणून गावातील 10 लोकांनी रेबीजची लस घेतली. पण प्रश्न सतत भेडसावत राहतो, जर वेळीच खबरदारी घेतली असती तर कदाचित त्या महिलेचा जीव वाचला असता. अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आत्ताच या SS स्पोर्ट्स चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा.